रोहिले बुद्रुक येथील घरकुल अपात्र लाभार्थी पात्र ग्रामपंचायतचा सावळा गोंधळ। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या बोलठाणपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहिले बुद्रुक येथे प्रधानमंत्री आवास योजना ड यादीतील 10 ते 15 घरकुल मंजूर झाले असून या यादीतील अपात्र लाभार्थ्यांची यादी नांदगाव पंचायत समितीने अपात्र लाभार्थ्यांची यादी मागविली होती। परंतु सदर ग्रामपंचायतीने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता अपात्र यादीमध्ये सावळा गोंधळ केलाय। याबाबत सविस्तर वृत्त असे की शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल ड यादीमधून सुमारे 10 ते 15 घरकुल लाभार्थ्यांची यादी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला सादर केली होती। त्या लाभार्थ्यांपैकी अपात्र लाभार्थ्यांची यादी मागवली असल्याचे समजते। परंतु ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मगर यांनी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता नांदगाव पंचायत समितीला अपात्र घरकुल लाभार्थ्यांची यादी दिनांक 22/9/2024 रोजी पाठवली होती। परंतु सदर यादीमध्ये शासनाच्या नियमानुसार काही नावे अपात्र घरकुल यादीतून वगळून पात्र केले आहेत। रोहिले बुद्रुक येथील मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी यापूर्वी लाभ घेतलेला असून देखील त्यांना पात्र ठरवून अपात्र यादीत नावे समाविष्ट केले नाही। तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील लाभार्थ्यांची चौकशी करून त्या लाभार्थ्यांना अपात्र करण्यात यावे व चुकीची माहिती देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रोहिले बुद्रुक येथील काही ग्रामस्थांकडून होत आहे। रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी नियमानुसार कामे करत नियमानुसार करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे।